एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार. एक महत्त्वाची अपडेट येते आहे. सध्या जी MST CET परीक्षा झाली त्याच्यामध्ये जवळपास 40 प्रश्न चुकीचे आहेत. 40 प्रश्न म्हणजे हा मोठा डिसाइडिंग फॅक्टर या ठिकाणी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे त्यांच्यामुळे निकालावर बराच मोठा परिणाम होणार आहे. नेमकं काय झालंय सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. हे 40 प्रश्न कोणत्या विषयाचे चुकलेत हे आपल्याला बघायचे. त्याचप्रमाणे ह्याचे गुण कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला बघायचे. आणि आता पुढील दिशा कशी असणार आहे, निकालावर याचा काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. प्रत्येक पालकासाठी, प्रत्येक 12वीच्या विद्यार्थ्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून याच्याबाबतची संपूर्ण माहिती त्यांना मिळेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही जर चॅनलला व्हिजिट केलं तर बरेचसे असे व्हिडिओज आहेत जे तुमच्या कामाचे आहेत. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सला आत्ता बघत असाल तर खाली एक लिंक दिसते, त्याला क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. CET कक्षाने 9 ते 17 एप्रिल या कालावधीत भौतिक, रसायन, जीवशास्त्र म्हणजेच PCB गटासाठी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या गटासाठी आणि 19 ते 27 एप्रिल या कालावधीत PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या गटासाठी परीक्षा घेतली. यातील एका दिवशीच्या एका सत्रात काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्या सत्राची फेरपरीक्षा 5 मे रोजी घेण्यात आली होती. या सर्व परीक्षा 28 सत्रांमध्ये घेण्यात आल्या. वेगवेगळ्या सत्रांमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या. PCB गटातील परीक्षा दिलेल्या उमेदवारांना 18 मे पासून आणि PCM गटासाठी 21 मे पासून CET कक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेप नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. जर काही प्रश्न चुकीचे वाटले असतील, काही प्रश्नांवर आक्षेप असेल, काही उत्तरांवर आक्षेप असेल किंवा काही पर्यायांवर आक्षेप असेल तर त्या संबंधीची एक लिंक त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती. आणि त्यानुसार 290 विद्यार्थ्यांनी 1414 प्रश्नांवर आक्षेप नोंदवला होता. ऑनलाईन पद्धतीची परीक्षा होती आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाली होती. त्यामुळे अनेक प्रश्न असे होते जे संदिग्ध होते. यामध्ये गणित विषयासाठी सर्वात 872 आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्या खालोखाल भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्ससाठी 288, तर केमिस्ट्री रसायनशास्त्रासाठी 245 आणि जीवशास्त्रासाठी म्हणजे बायोलॉजीसाठी एकूण 9 असे आक्षेप नोंदवण्यात आले होते. या आक्षेपांची परीक्षा नियंत्रक आणि मुख्य नियंत्रकांकडून छाननी करण्यात आली. त्यानुसार असे निदर्शनास आले की तब्बल ह्या सगळ्या शिफ्टमध्ये 40 प्रश्न हे चुकीचे आढळून आले. आता हे कोणत्या विषयांचे होते, हिचे मार्क कोणाला मिळणार आहे हे आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्की बघायचं. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. लाईकसुद्धा करा, शेअरसुद्धा करा, नक्की चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटेल ना त्यावेळेस प्लेलिस्टला व्हिजिट करा आणि सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा नजरेखालून घाला. थंबनेलवरून तुम्हाला बरेचसा अंदाज येईल. आपलं चॅनल सतत कार्यरत आहे. रोज 4 ते 5 व्हिडिओ आपले येत आहेत. तर बघूया नेमकं झालं काय. आक्षेप योग्य ठरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा शुल्क परतावा म्हणजे सिस्टीम अशी होती, जर तुम्हाला कंप्लेंट रेज करायची त्याबद्दल तुम्हाला काही शुल्क भरायचे होते. चुकीच्या प्रश्नांमध्ये गणिताच्या 15 सत्रांमध्ये 28 प्रश्न चुकीचे असल्याचे आढळले. जीवशास्त्राच्या 13 सत्रांमध्ये एकच प्रश्न चुकीचा आढळला. रसायनशास्त्राच्या 28 सत्रांमध्ये 4, तर भौतिकशास्त्राच्या 28 सत्रांमध्ये 7 प्रश्न चुकीचे असल्याचे आढळले. चुकीचा प्रश्न आढळलेल्या सत्रातील विद्यार्थ्यांना प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण मिळणार आहे. तर आक्षेप बरोबर आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आक्षेप नोंदवण्यासाठी भरलेल्या प्रश्नामागे 1000 रुपयांचे शुल्क परत केले जाईल असे देखील CET कक्षाने सांगितले आहे. बघा, जर तुम्हाला आक्षेप नोंदवायचा होता तर त्या ठिकाणी एका प्रश्नासाठी 1000 रुपये भरायचे होते. आणि जर तुमचा आक्षेप बरोबर असेल म्हणजे जर खरंच तुम्ही जे कंप्लेंट केली आहे ती जर करेक्ट निघाली तर तुमचं शुल्क तुम्हाला परत मिळणार होतं.
परंतु ज्यांचे आक्षेप चुकीचे होते त्यांच्यासाठी मात्र ही गोष्ट होणार नाही. एका दृष्टिक्षेपात बघूया आपण. राज्य सामायिक परीक्षा कक्षाने CET कक्ष यांनी घेतलेल्या PCM आणि PCB गटाच्या MST CET परीक्षेत 28 सत्रांमध्ये जवळपास 40 प्रश्न चुकीचे असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक चुका म्हणजेच 28 चुका या गणित प्रश्नांमध्ये होत्या. भौतिकशास्त्र विषयाचे 7, रसायनशास्त्र विषयाचे 4 आणि जीवशास्त्राचा फक्त एकच प्रश्न चुकीचा असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक सत्रात चुकलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना 1 गुण मिळणार आहे. त्यानुसार 23 एप्रिलच्या सायंकाळच्या आणि 25 एप्रिलच्या सकाळच्या सत्रात सर्वाधिक म्हणजे 4 गुण विद्यार्थ्यांना मिळतील. पुन्हा एकदा सांगतो, 28 शिफ्टमध्ये हा पेपर झाला होता. ऑनलाईन पेपर होता. सरसकट 40 गुण वाढणार नाहीये, परंतु ज्या शिफ्टमध्ये हा प्रश्न आढळला ज्याच्यामध्ये 4 गुण सर्वाधिक हे ज्यांची परीक्षा 23 एप्रिलला संध्याकाळी होती आणि 25 एप्रिलला सकाळी होती, यांना सर्वाधिक 4 गुणांचा या ठिकाणी बेनिफिट होणार आहे. परंतु ज्यांच्या शिफ्टमध्ये एकही प्रश्न चुकीचा नव्हता त्यांच्यामध्ये मात्र कोणताही बदल होणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे रिझल्टवर याचा फारसा परिणाम होणार नाही असे जरी प्रथमदर्शनी दिसत असलं, परंतु आपल्याला माहिती आहे 1-1 मार्कासाठी सगळं गोष्ट असते. नक्कीच हा जो कारभार झालेला आहे किंवा हे जे चुकीचे प्रश्न आले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.